नितेशजी कराडे सरांसाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं सविस्तर असं मार्गदर्शन करावं. नाही असू दे. ह्या कुठं गेला माईकवाला? आहे नाही इकडं. असू द्या असू द्या काय प्रॉब्लेम असू द्या ना असू द्या जमावतो मी बरोबर राहू द्या. मागं आलो होतो अशीच गर्दी होती. आता इकडं पाहून राहिलो, काही लोक खिडकीतून पाहून राहिले, काही लोक इकडे उभे आहे. तुमचे सर्वप्रथम आभार का मागच्याही वेळेस देवेंद्र भाऊनं बोलावलं होतं तेव्हाही तुफान गर्दी होती, आताही तुफान गर्दी होती. हे देवेंद्र भाऊवरचं तुमचं प्रेम आहे का तुम्ही एवढ्या संख्येनं आले. आणि दुसरं इथं जे लोक बसलेले आहे हे तुमच्यासाठी कार्य करणारे लोक आहे, त्याच्यावरचं प्रेम आणि मग मायावरचं प्रेम. आणि मागं कार्यक्रम घेतला होता तुमचा, कार्यक्रम एवढा व्हायरल झाला यूट्यूबवर, एवढा व्हायरल झाला का कितीतरी लोकांना त्याच्यातले 2-2 मिनिटाचे 3-3 मिनिटाचे रील्स काढले आणि खूप व्हायरल झाला होता. इथलाच कार्यक्रम या सभागृहात झाला होता. ज्या मायमाऊलीच्या उदरात या स्वराज्याचा सूर्य जन्मला, अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जे स्वराज्य या तळ हातावर निर्माण केलं, असे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, या स्वराज्याचं ज्यांनी रक्षण केलं असे छत्रपती संभाजी महाराज, ज्या माय माऊली इथं बसले आहे त्यांना शिक्षणाचा अधिकार दिला, अशा क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. आणि स्त्री जर पुढं जात असन, म्हणजे आता एक मन आहे का यशस्वी पुरुषाच्या मागं एका यशस्वी स्त्रीचा हात असते, तर मी म्हणेन एखादी स्त्री पुढं जात असन तर तिचा नवरा बी तेवढाच पुढारलेल्या विचाराचा पाहिजे. ज्या मायमाऊलीनं तुम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला तिच्या मागं विठ्ठलासारखे उभे असणारे महात्मा ज्योतिबा फुले. नवरा कसा असावा हे इकडल्या माणसानं समजून घ्या का नवरा कसा असायला पाहिजे. तर नवरा कसा असायला पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण आहे महात्मा ज्योतिबा फुले. का पहिले तू शिक, जिच्या हाती पायण्याच्या दोरी, ठीक आहे, तीच जगाला उद्धारी. म्हणून पहिले आपल्या घरच्या स्त्रीला शिकवलं. ज्यांनी या देशामध्ये SC ST OBC तो मातंग समाजाचा जरी असन तरी तो विद्यार्थी शिकला पाहिजे. आणि शिकण्यासाठी त्याची सोय नाही शहरात राहण्यासाठी, तर अशा लोकांसाठी हॉस्टेलची चळवळ चालू केली. SC ST OBC साठी आपल्या संस्थानात आरक्षण चालू केलं. असे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, सर्व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. संत कसा असावा त्याचं उदाहरण आहे. अरे संत कसा असा उदाहरण आहे ना. आता भागवत सप्त्याचे 5 लाख घेते का नाही घेते. आणि दुनियाभराच्या टर्म अँड कंडिशन, जेवाला अमकं लागन ढमकं लागन, अरे घेते का नाही. हा. आणि संत कसा असावा तर 2 संत या विदर्भाच्या भूमीवर दिले आहे, कर्मयोगी गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. त्या सर्व समाजसुधारकांना वंदन करतो. आजचा हा कार्यक्रम कामगारावर आहे. आणि नुकतेच कामगार कायद्यात बदल केले ह्या चोट्ट्यानं. मी चोट्टेच म्हणतो कारण हे चोर आहे आणि हे चोरी करून निवडून आलेले आहे. याचे बाकायदा पुरावे राहुल गांधी साहेबांनी दाखवले. त्याच्यानंतर तर एवढे व्हिडिओ आले, ठीक आहे. एका घरात आता परवाच्या दिवशी लोकमतनं बातमी दिली 4221 लोक. माय मी म्हणलं त्याच्यात मुसलमानही आहे, हिंदूही आहे, ख्रिश्चनही आहे. बरं त्याच्यातलं त्याच्यात सोडा, त्याच्यातल्या त्याच्यात त्या आसाम कल्ला बी आहे, दक्षिण भारतातला बी आहे. साला बंदा भारतच एका घरात बसवला का काय. अरे कमीत कमी कॉफ्या करा पण दिसू तर नका देऊ लोकायले. आणि हे चोट्टे सत्तेत आले आणि यायले असं वाटून राहिलं का आता आम्ही मनमानी कारभार करू शकतो.
ज्या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजायले विनंती अर्ज करू करू सांगितलं का कामगाराचे कामाचे तास भरपूर होत आहे ते कमी करा, तर इंग्रज आहे ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ऐकलं आणि 16चे तास 12 केले. किती केले? 12 तास केले. 16 तास काम करा लागे पहिले. हे मायापाशी कायदा आहे भारत सरकारचा, फॅक्टरी ऍक्ट. याच्यात तुमच्या तरतुदी लिहून आहे. भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947ले. त्याच्यानंतर भारताचं सरकार अस्तित्वात आलं आणि सरकार अस्तित्वात आल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगाराचे तास पुन्हा 12 वरून 8 केले. ह्यात चादल्य आहे ना, ह्यात चादल्य आहे ना. पुन्हा 12चे 8चे तास किती केले? 12 केले. अबे सालेव, तुमच्यापेक्षा इंग्रज परवडले. अरे याच्यापेक्षा इंग्रज परवडले ना. त्यानं एका शब्दात डॉक्टर बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं का हे कामाचे तास 12 वरून 16 करा, हे 16 वरून 12 करा, तर केले. आणि तुम्ही साले हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्यात केलेली प्रोव्हिजन आहे मजूर मंत्री असताना का एका व्यक्तीनं एका आठवड्यात 48 तास काम करावं. या कायद्यात लिहून आहे भाग 6 मध्ये. ठीक आहे, हा कायदा भारत सरकारनं केलेला कायदा आहे. भारत स्वतंत्र झाल्यावर भारताच्या संविधान सभेनं बनवलेला ड्राफ्ट आहे, ज्याच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं का कामगाराला कुटुंबाला वेळ देता आला पाहिजे, त्याच्या पोराईले शिक्षणाचा वेळ देता आला पाहिजे. तो कंपनीपासून बाहेर कुठंतरी राहते, त्याला या जायला 2 तास लागन, त्याचा वेळ धरला. आता 12 तास काम केल्यावर तुम्ही जर कंपनीत 12 तास काम केलं आणि 12 तास काम केल्यावर तुम्हाला याले लागन 1.5 तास, बिफोर पोचा लागते, तिथं घंटे राहते लावाचा. ठीक आहे, आणि झाले लागन 1.5 तास. 3 थे गेले, 12 थे गेले, 15 तास तर गेलेस. आता दिवसाचे तास तर 48 आहे ना आपल्याकडं, 24च आहे. हागाले कवा जायचं, मुताले कवा जायचं, जेवाचं कवा, झोपाचं कवा, पोट्याले वेळ द्याचा कवा. हा, ह्या कंपनीतून जेव्हा येईन तर याले पोराले वेळ देता येईन का? मग याचं पोट्ट जर बिघडलं तर याले जबाबदार ह्या तेव्हा भाऊ आहे, तुमचा भाऊ. आणि ह्या चोट्याले लाज वाटायला पाहिजे. तो देवा भाऊ मोठाले बॅनर लावले, छत्रपती शिवाजी महाराजाचा फोटो आहे, फूल अर्पून राहिला. लाज वाटायला पाहिजे जराशी. छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेताना मतदान मागताना का तुम्ही या सामान्य लोकांवर का करत आहे? अन्याय करत आहे. का करत आहे? अन व्यवस्था अशी बनवली आहे. हे जे कारखाने तुमच्या इथं तयार झाले, याच्यात जमीन कोणाची गेली? जी जमीन कोणाची गेली? गेली ना जमीन. आता मोदीनं का केलं? पुन्हा ह्या चोट्यानं बरोबर शेतकऱ्याचा कापूस आता येणार बा, याची दिवाळी साजरी होणार बा. का साल्याच्या मनात शेतकऱ्याबद्दल खूप ते काम आहेत. यानं 11% आयात शुल्क होतं कापसाच्या गटांनी बाहेरून भारत देशात जर कोणा व्यापाऱ्यानं बोलावल्या, 11% होतं. ह्यात हॅलो हॅलो हॅलो, 1 मिनिट. याचा येते का आता? पहा बरं, आता पहा ना. तो स्पीकर बंद आहे म्हणते थोवाला. तुम्हीच त्याचा वायर तोडला असेल गर्दीत. हा, वायर ब्रेक केले म्हणते. च्या बहीण. आता बरं ठीक आहे, येत आहे का? हा, ऐका तुम्ही शांत राहा. तर ह्या मोदीनं का केलं? मोदीनं ऐन शेतकऱ्याचा कापूस आता निघणार व्हा, तर यानं आता कापसाच्या गठाणीच्या बाहेर देशातून बोलावल्या जाते, त्याच्यावर आयात शुल्क 11% केलं. किती केलं? म्हणजे व्यापाऱ्याले आता जो कापूस 100 रुपये म्हणजे 111 रुपयाचा पडत होता, तो 100ले पडन, चोट्याले सस्ता पडन. तो अकातल्यासारखा बोलान. कोणाच्या उरावर? आपल्या उरावर. आपल्या कापसाचे हमी भाव जाहीर केले 8,000च्या वर आहे. किती हजाराच्या वर? तुमचा कापूस 8,000च्या वर गेला तर मला मन जा. त्याच्यानंतर आपल्या उरावर पुन्हा एक बसला आहे ह्या चादल्याचा सोबती, तो तात्या डोनाल्ड ट्रम्प. मार तिथं जाऊन गळ्या भेट, त्याची पप्पी घे.
तिथं जाऊन अरे देशाच्या एखादा पंतप्रधान बाहेर देशातल्या पंतप्रधानाचा प्रचार करायला जाते का जी? हा, अगली बाल ट्रॅम्प सरकार अगली बाल बसला ना उरावर तो. हा, त्या डोनाल्ड ट्रम्पनं 50% टेरिफ आणलं. किती टक्के? 50% टेरिफ लावला आपल्यावर. 50% टेरिफ म्हणजे काय? तर भारतातून जो माल अमेरिकेत जाईल त्याच्यावर 50% आयात शुल्क. म्हणजे भारतातून बराचसा मोठा कापसापासून बनलेला कापड, रेडीमेड कापड हा आपण अमेरिकेला एक्सपोर्ट करतो. जो कापड अमेरिकेत 100 रुपयाचा भेटायचा तो आता 150चा झाला. म्हणजे का झाला? अमेरिकेत कापड महाग. आता कापड महाग झाला तर तो बोलावून का? अबे ते बोलावणार नाही ना. ज्याचा कापड त्याला सस्ता पडन त्याच्याकडून बोलावून. तो डोनाल्ड ट्रम्प आपल्या उरावर बसला. आणि हे सगळे मोदीचे कारनामे होय. कायलेच पप्पी घ्यायची कोणाची? आता तो तर आपल्या उरावर बसला. आणि याचा सगळ्या भुगतान आपल्या सामान्य शेतकऱ्याला भोगा लागल. कापसाचे भाव या 2 कारणानं पडणार आहे. कापसाचं आयात शुल्क कमी केलं म्हणून, आणि दुसरं ठीक आहे डोनाल्ड ट्रम्प आपल्या उरावर बसला म्हणून. आता भांडण साल्याचं त्याचं आणि नुकसान कोणाचं? आपलं. आणि अमेरिका आपल्यावर आरोप का करते माहित आहे? अमेरिका आरोप करते का भारतानं रशियाकडून स्वस्तात तेल घेतलं. का घेतलं? स्वस्तात तेल घेतलं. बरं, तेल घेतलं, पेट्रोलियम पदार्थ, तेल म्हणजे तुम्ही जे गाडीत पेट्रोल डिझेल टाकता ते रशिया जगातला मोठा उत्पादक आहे त्याच्याकडून घेतलं. आणि भारताकडून जे पैसे रशियाला जाते ते युक्रेनच्या युद्धात रशिया वापरते असा आरोप केला. तुम्ही रशियाकडून तेल नका घेऊ म्हणते. आता मला सांगा, स्वस्तात तेल घेतलं तर मोदीच्या काळात तेलाच्या किमती वाढल्या का कमी झाल्या? अरे वाढल्या का कमी झाल्या? चांगली शेकवली ना गरम फडक्यानं. 67 रुपयाचं पेट्रोल 116वर नेलं का नाही चोट्यानं. आणि बरोबर इलेक्शनच्या टायमावर 9 रुपये कमी केले. अबे पण साल्या 70 वाढवले ना. हा, आजही 106 रुपयानं शेकवणं चालू आहे तुमची. मला सांगा, जे स्वस्तात पेट्रोल डिझेल बोलावलं याचा फायदा कोणाला झाला माहित आहे? याचा फायदा मुक्या अन्याला झाला. कोणाला झाला? मुक्या अन्या माहित आहे का तुम्हाला? हा, जागे राहत जा. मुक्या अन्या कोणाला म्हणते तर ठीक आहे. आणि एक अडाणी आहे. कोण आहे? हा, त्याला फायदा झाला. तुम्हाला कवडीचा 1 रुपया कमी नाही केला. जर पेट्रोल डिझेल जीएसटीत आणलं तर तुम्हाला 60 रुपयाच्या अंदर पेट्रोल भेटन. किती रुपयाच्या अंदर? 60. आणि आता यानं का होऊन राहिलं? शेतीच्या मालाचे भाव मुद्दामून शेतकऱ्याचा माल निघत असताना पाडण्यात येते. असं काऊन करण्यात येते? असं काऊन करण्यात येते? तुम्हाला सांगतो याचं कारण काय. तुम्ही आश्चर्य व्हाल. तुम्हाला वाटलं पाहिजे का शेती नुकसानकारक आहे, शेती परवडत नाही. अबे शेतीसारखा उद्योग नाही. शेती अशी आहे का 1 दाना पेरा 1000 दाणे देईन. ठीक आहे, 3 महिन्यात एका दाण्याचे 1000 दाणे कुठंच नाही होत, फक्त शेतीत होते. पण तुम्हाला सांगायचं आहे का शेती परवडत नाही, शेती नुकसानकारक नाही आहे. तुम्हाला तुमच्या मनात असं पैदा करायचं आहे का शेती नुकसान देते, शेती चांगली नाही, शेती चांगली नाही, शेती नुकसान देते, असं तुमच्या मनात तयार करायचं आहे. आणि मग तुम्ही का कराल? शेतीतून कर्जबाजारी कराल. शेतीला लागलेला खर्च निघणार नाही, मग शेती तुम्ही का कराल? शेती का कराल? आणि कोण विकत घेईन? मुक्या अन्या अदानी. मालक आहे तुम्ही. आता मालक कोण आहे? आता कंपनीत काम करत आहे. का म्हणून? का म्हणून? कोणाची शेती गेली? कोणाची शेती गेली? आता का म्हणून काम करत आहे? डबल म्हणा, डबल. नौकर नौकर. कोणाच्या कंपनीत? मुक्या अन्या. पहिले का होते? ब्राझील देश माहित आहे तुम्हाला? ब्राझील जगात क्षेत्रफळानं 3रा देश आहे, भारतापेक्षा 3पट मोठा. आणि तिची जमीन फक्त 3000 लोकांकडे आहे. किती? 3000 लोकांकडे. शेती इकाची नाही. तुम्ही मालक आहे, मालक. इकून ते चोट्टे घेईन आणि तुम्हाला नौकर म्हणून ठेवान आणि त्याला वाटलं तर पलट म्हणन.
मग का करण तर हे तुम्ही ठरवा. तो का करत, कारण तो मालक आहे आणि तुम्ही काय आहे, तुम्ही काय आहे. ही व्यवस्था या देशात हे दाढीवालं आणि हे देवाभाऊचं सरकार आणत आहे. आता ह्या कंपन्या महाराष्ट्रात आल्या पाहिजे. मग शेतकरी शेती विकन कसे, तर तिकडून मोदीनं सांगितलं कापूस पिकते तर करा कमी आयात शुल्क, मारा शेतकऱ्याला. मग त्याच्यानंतर शेती इकायची नाही, शेतीत तुम्ही मालक आहे काय. हा, कधी पाहिलं का शेती थांबली तर सस्त्यात जाईन, महागातच जाईन का नाही. अरे महागातच जाईन का नाही. हा, तुम्ही मालक आहे ठीक आहे. आणि यायले हेच करायचं आहे का लोकांमध्ये मानसिकता पैदा करायची आहे. पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी गुंठ्यात सुखी आहे. तुमच्यापाशी तर एकरा नाही, काय नाही, एकरा नाही. आता आपल्या इथून शक्तीपीठ जाणार होता, कोण विरोध केला, आपला तर तयार आहे. अरे मायाकडून जाऊ दे ना का म्हणते कॅनल, आमच्याकडून जाऊ दे रस्ता, लगेच शिकतो मी. आपला विदर्भातला शेतकरी इकायला तयार आहे, कारण तो कंटाळला, त्याला परवडून नाही राहिली, कारण त्याच्या पिकाचे भाव नेहमीच पाडण्यात आले आणि त्याला शेती विकासासाठी ठीक आहे, शेती विकासासाठी मजबूर केलं. का केलं. हा, आणि म्हणून आता तुमच्या शेत्या कंपन्यात गेल्या, मालक तो चोट्टा झाला आणि तुम्हाला पगार देऊन जगून राहिला. आणि आता हे कामगार कायदे जे आहे, हे कामगार कायदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. कायदा का म्हणते माहिती आहे का तुम्हाला. ह्या कायदा म्हणते जर महिला कंपनीत काम करत असन तर 6 वर्षापर्यंत तिला लेकरू घेऊन कंपनीत जाता येईल. हे पोट्ट पॅन्टात हागत असन तर त्याचे कपडे धुवायची व्यवस्था बी कंपनी करून देईन, कंपनी वायवाची बी व्यवस्था करून देईन, पोट्याले ठीक आहे झोपासाठी व्यवस्था करून देईन. असं देते का कंपनी. असं लिहून आहे कायद्यात. मी माया काहीच नाही सांगून राहिलो, कायद्यात म्हणते. मी काही माया मनाला नाही झोडून राहिलो, असं कायद्यात लिहून आहे. त्याच्यानंतर कंपनीमध्ये विश्रामगृह 150 लोकांची वर कंपनी असेल, कंपनीत वर्कर हे 150 लोकांच्या वर असेल तर कंपनी प्रत्येकाला राहायचं क्वार्टर देईन, निवासाची व्यवस्था करण. हाय का, हाय का. म्हणजे हे सब माल डिब्बेवालं काम आहे. कंपनी ऍक्ट नुसार, फॅक्टरी ऍक्ट नुसार ह्या कंपन्या वागत नाही. म्हणून याची एक गुगलवरून एक PDF काढून घे जा आणि सगळ्यांना वाच जा आणि त्याच्या उरार नेऊन टाकायची साल्याच्या. सगळे होते, काऊन नाही होत. ठीक आहे, सगळे होते. जोपर्यंत तुम्ही तुमचे मुद्दे मांडणार नाही. आता मी तुम्हाला आत्ताच सांगितलं का इंग्रज आहे ना 16चे तास 12 केले, मग भारत स्वतंत्र झाल्यावर 12चे 8 केले. केले का नाही. अरे केले का नाही. म्हणून मी तुम्हाला काय म्हणलं, काय इंग्रज बरे होते, गोरे बरे होते, म्हणून मग एक नाराज तयार केला म्या. गांधी लढे थे गोरों से, हम लढेंगे चोरों से. आणि हे चोरापेक्षा काही कमी नाही. यायनं चोरी करूनच हे सत्तेत बसलेले आहे. म्हणून तुम्ही यायले चोर म्हणा, ठीक आहे. अन पुन्हा डबल राहू दे ना. आता तू भल्ला डिस्टर्ब करत राजा. हा, हॅलो हॅलो, बटन चालू आहे का. हॅलो हॅलो. हा, आता हे हेल्मेट घातल्यासारखं लागून राहिलं मला. हा, तर या कायद्यामध्ये अशा तरतुदी आहे आणि तरतुदी एवढ्या खतरनाक आहे का तुम्ही जर तो कायदा वाचाल तर कंपनी हे सगळे देऊ शकत नाही. अशा खतरनाक कंपनी, अशा कायद्यात तरतूद आहे. 14 वर्षाच्या खालील, हे तर देशाच्या संविधानात मूलभूत अधिकारात दिला आहे का 14 वर्षाच्या खालील कोणत्याही बालकाले कंपनीत कामावर ठेवता येत नाही. 14 वर्षाच्या वर बालकाचं वय झालं असेल तर तो कामासाठी सक्षम आहे का
तसं त्याला सर्टिफिकेट आणा लागत तरच त्याला घेता येईल. हे सगळं प्रोव्हिजन या फॅक्टरी ऍक्टमध्ये आहे. याच्यात का लिहिलं आहे? याच्यात लिहिलं आहे 48 तास कामाचे असावे, वीकली 1 दिवस सुट्टी असावी, 10 दिवस लगातार काम 10 दिवस लगातार जर एखाद्या व्यक्तीनं काम केलं, किती दिवस? 10 दिवस, तर त्याला 10 दिवसाच्या वर कंटिन्यू कामावर ठेवता येणार नाही, त्याला सुट्टी द्यास लागेल. आणि जर तो ओव्हर टाइम करत असेल तर त्याचा पगार डबल देण्यात यावा. किती देण्यात यावा? डबल. आता हे म्हणते आम्ही कामाचे तास म्हणजे 8 तास काम, 1 तास सुट्टी, 9 तास. आता म्हणते कामाचे तास 12. किती? 12. घ्या ना, द्या ना मत. आता तुम्ही मत त्याले नसन दिलं तरी ते निवडून आले असन, तर मग सिस्टीम वरून खराब आहे. मग राहुल गांधी जे म्हणत आहे ते 10,00,000% सत्य आहे. कारण मी महाराष्ट्रात फिरलो, एवढा कसा वन साइड रिझल्ट जाईन हो, मला सालं आश्चर्यच वाटलं. काही बी बोलते साले. आता ते रेखा गुप्ता दिल्लीची मुख्यमंत्री आहे, तिचं कालचं एका इंटरव्ह्यू मध्ये तिनं स्टेटमेंट का दिलं माहित आहे का? आम्ही ईव्हीएम हॅक केली तर काँग्रेसची जैते काहून? मी ईव्हीएम हॅक केली तर जैते काहून? आणि काँग्रेसनं 70 वर्षात केला. अहो बया तोंडे, ईव्हीएम 2004 पासून आली, त्याच्या अगोदर बॅलेट पेपर होते. म्हणजे हे बिना शिकलेले, एक तर मुखियाच अनफड गवार आहे, त्याची डिग्री डुप्लिकेट आहे, डिग्री दाखवत नाही असं का आहे तर ठीक आहे. आणि मग तो तुमची लुटमार करून राहिला, कारण तो व्यापारी आहे. काय? व्यापारी आहे. आणि तो व्यापार करण याच्यावर तर तो काहीच करू शकत नाही. हो ओके. हे लक्ष द्या. आता काँग्रेसनं चांगले चांगले कायदे केले होते. आता एक शेती अधिग्रहण व पुनर्वसन कायदा केला होता. पाहत आहे काँग्रेसनं कसे कायदे केले, हे पहा कसे बदमाश कायदे करते. काँग्रेसनं 1894 इंग्रजांना केलेला कायदा मोडून काढला. का कायदा होता तो? कायदा होता का शेतकऱ्याची जर शेत जमीन जर सरकारनं एखाद्या कामासाठी घेतली तर 8,000 रुपये एकर, 3,000 रुपये एकर, आणि त्याचं पुनर्वसन काही नाही. ठीक आहे. मग जयराम रमेश हे ग्रामविकास मंत्री होते काँग्रेसमध्ये, त्यानं तेव्हा एक कायदा केला, शेती अधिग्रहण व पुनर्वसन कायदा. का म्हणते या कायदा? तर ह्या कायदा असा म्हणते का भारतातल्या कोणत्याही शेतकऱ्याची एखाद्या गव्हर्नमेंट प्रोजेक्टसाठी जर जमीन अधिग्रहित केली तर त्याले कोरडवाहू जमीन असन तर रेडी रेकनरच्या 4 पट, जर ती जमीन बागायती असन तर रेडी रेकनरच्या 8 पट. ठीक आहे. म्हणजे 2 पीक येत असन आणि बागायती म्हणजे फळपीक लावत असन तर 10 पट रेट भेटन. ह्या कायद्यात असं होतं का जर सरकारनं जमीन विकत घेतलेली 5 वर्षात वापरली नाही तर शेतकऱ्याला परत भेटल. आणि जर सरकारनं ते थर्ड एखाद्या कंपनीने विकली तर जास्त भावाने विकली तर शेतकऱ्याचा वाटा बी त्याच्यात राहील. नरेंद्र मोदीनं आल्याबरोबर 2014 त्याच्यात काड्या केल्या. आणि काड्या क्या केल्या? काड्या केल्या मुक्या आणण्याच्या बाजूनं. सरकारनं एखाद्या प्रोजेक्टसाठी जमीन आणि जास्त भावाने विकली तर त्याच्यात शेतकऱ्याचा वाटा राहणार नाही. त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर काय केलं माहिती आहे मोदीनं? शेतकऱ्याची जमीन 5 वर्ष वापरली नाही तर त्याला परत भेटणार नाही. असे मुक्या आणण्याच्या फेवरचे कायदे ह्या मोदी सरकारनं केले आहे. एकही कायदा तुमच्या बाजूचा चांगला केला बा? अजिबात केलेला नाही.
इकडं शाळा बंद चालू आहे. हा, तिकडं मुख्य अदानी इकत घ्यायला तयार आहे महाराष्ट्रातल्या शाळा. इकत तुम्ही इका म्हणते गव्हर्नमेंटच्या शाळा मी घेतो. त्याचं लक्ष फक्त जागेवर आहे का कुठून जागा भेटते आणि हे जागा हपकाडाची कशी. आता प्रायव्हेट जागा जर शाळेच्या इकल्या तर जिल्हा परिषद नगरपालिकेच्या शाळा मुख्याच्या ठिकाणी आहे, नगरपालिकेच्या तर शहराच्या ठिकाणी आहे. हे जागा हपकाडन 5 वर्ष चालवून आणि म्हणून शाळेत ऍडमिशनच नाही, बंद. आणि जागा कोणाच्या नावावर झाली राहील? अदानीच्या. तो तिथं कॉम्प्लेक्स काढन. का काढन? कॉम्प्लेक्स. असं इथून समोर भंडाऱ्याले मोठी शाळा आहे, 2000 पोरं शिकते तिथं, लाल बहादूर. ठीक आहे, तिथं असंच केलं त्यानं. हे असे धंदे या देशात चालू आहे. थोडंसं डोळे जागे ठेवा. आणि जोपर्यंत तुम्ही डोळे जागे ठेवत नाही, ठीक आहे, तोपर्यंत तुम्हाला जाग येणार नाही. थोडंसं आपल्या पोरायले आता पोट्टे पुरे, ठीक आहे, काही म्हणलं का याच्या अंगात धर्मन देवश येते. अबे कोणताही, ठीक आहे, धर्म राय देव राहू दे, पण 2 वेळचं खाले कमवा लागते. आणि तुझ्या हाताले जर काम नाही भेटलं तर तू 2 वेळ जगू शकत नाही आणि तुझ्या कुटुंबाले तू पोसू शकत नाही. शेवटी पोटाची भूक मोठी आहे आणि याच्यासाठी आपल्या हाताले का पाहिजे? हे सरकार इतकं बदमाश आहे का आपल्या विदर्भात ह्या मियानले टाटा एअरबसचा प्रोजेक्ट येणार होता. 30-35 हजार पोट्टे विदर्भातले लागले असते तिथं. ह्या चोट्यानं तो प्रोजेक्ट गुजरातले दिला. कोणाला दिला? गुजरातले. टाटा एअरबस मोठा विमान बनवाचा कारखाना मियानमध्ये येणार होता. तो नेला मोदीनं चोरून. तर देवाभाऊ एक शब्द नाही बोलला, चोरून नेला. तर त्याच्यानंतर दुसरा मोठा कारखाना वेदांता फॉक्सकॉन सेमी कंडक्टर बनवाचा 1,56,000 कोटीचा कारखाना महाराष्ट्रात येणार होता. सर्व झालं होतं. तो बी कारखाना कुठं? गुजरातले. आम्हाला नेणं बा. तुम्हाला सांगतो, काही लोक म्हणते का मोदी 47 पर्यंत सत्तेत राहायला पाहिजे. बरं, ह्या नियम का नाही दुसऱ्यासाठी बनवते. 2019च्या इलेक्शन मध्ये का सांगितलं होतं यांना माहित आहे? 70 वर्षाच्या वरील कोणत्याही पक्षानं निवडणूक लढू नये. मग याच्यात आउटडेटेड कोण झाला माहित आहे का? आपल्या इथं जो कोश्यारी नावाचा राज्यपाल होता ना, तो मुख्यमंत्री होता, 3 वेळा खासदार होता उत्तराखंड मध्ये. त्याचं 70 झालं होतं. आता 3 वेळा लगातार खासदार राहिलेल्या माणसाची तिकीट कापली आणि मग तो लहानसं टोन करून बसला होता. काय यार शिट. ठीक आहे, लढू नका कोश्यारी साहेब, टेन्शन नका घेऊ, तुम्हाला महाराष्ट्राचा राज्यपाल करतो. त्याला राज्यपाल करून पाठवलं. काही बयानासारखे स्टेटमेंट करे तो राज्यपाल. आता तुम्हाला सांगतो, हे झाला किस्सा. आता म्हणते मग 5 वर्ष वाढवले, 75 वर्षानंतर राजकीय संन्यास घ्यावा म्हणते. आता हेच 75चं झालं. नियम याले लागू नाही, कारण तो नॉन बायोलॉजिकल प्रॉडक्ट आहे. तो माईच्या पोटातून जन्मला नाही. मी नाही म्हणून राहिलो, त्यानंच म्हणलं असं का मी नॉन बायोलॉजिकल आहे, म्हणजे ह्या वरतून टपकला आहे डायरेक्ट. अरे जो तुम्हाला हिंदू धर्म सांगते ना, मार हिंदूचे झेंडे घेऊन सांगते तुम्हाला तुम हिंदू है, हिंदू खतरे में. काय का घंटे में खतरे में, इसकी सीट खतरे में. आणि खरंच तो हिंदू होता तर आपली माय मेली तर टकलं करतो ना आपण. यांना केलं का? केलं का? कायचा घंट्याचा हिंदू या. अबे हिंदू रीतिरिवाज का सांगते का माय मेली तर केश वपन करतो आपण, तिले टकले केस अर्पण करतो. केलं का मग? अबे पहिले तू फॉलो कर म्हणा चोट्या. ठीक आहे, सगळे नियम हिंदूचे, फक्त आम्हाला सांगायला हिंदू आहे का? आणि सगळे इथं बहुजनाचे पोट्टे आहे, SC ST OBCचे VJNTचे, हे पुरे त्याच्या माग आहे. थोडेसे सुधरा लेको का देशात का चालू आहे. लक्षात ठेवा, 28 तारखेला आंदोलन करणार आहे म्हणून असं म्हणलं कोणतरी. 28 तारखेला म्हणलं ना, माहित आहे 28 तारखेला काय? 28 तारखेला भगतसिंगाची जयंती आहे. तुम्हाला माहित आहे का? नाही तर माहित नाही. 28 चांगला दिवस निवडला तुम्ही, खतरनाक.
28 तारखेला भगतसिंगाची जयंती आहे. आणि भगतसिंग का म्हणते? भगतसिंग नास्तिक होता, नास्तिक. देवा बिवाले माने नाही. काय लिहिलं पुस्तक माहित आहे? मैं नास्तिक क्यों हूं, मी देवाले काऊन मानत नाही, हे पुस्तक लिहिलं आहे. कोण लिहिलं? भगतसिंगाने लिहिलं. आणि भगतसिंग का म्हणते लक्ष द्या. ठीक आहे, भगतसिंग स्वतःच्या पुस्तकात लिहिते आणि एवढं तुफान लिहिलंय का जर हे जवान पोट्ट्याच्या अंगात घुसलं, ठीक आहे, जर हे वाक्य जवान पोट्ट्याच्या अंगात घुसलं तर नेपाळमध्ये जे झालं जेनजी ते इथं होईन. पण आमचे पोट्ट्यानं गु खाल्ले आहे. आमचे पोट्टे कवा सुधरण, आमचे पोट्टे यायले कवा डोकसं येईन. ठीक आहे, अबे थोडीशी सत्सद विवेक बुद्धी जागी ठेवा. आणि भगतसिंग का म्हणते पहा. भगतसिंग आपल्या पुस्तकात लिहिते, माय वाक्य नाही वय, म्या जर असं म्हणलं ते उद्या जेलमध्ये टाकन मले. ते बिचारे पोलीसवाल्याचा काही दोष नाही, त्याले वरून ऑर्डर येते. इथं आयबीचे बी 2 माणसं आले असन, मी जिथं जाईन तिथं आयबीचे माणसं येते. त्याले माहित नाही का माझे पोट्टे आहे ते स्टुडंट, ते मला सांगते सर आज ड्युटी आहे तुमच्या कार्यक्रमात. अच्छा माय, ठीक आहे. मग भगतसिंग म्हणते हे जर वाक्य न्याय असतं तर जेलमध्येच टाकलं असतं. बरं झालं भगतसिंगाचं आहे मग नाव घेऊन सांगतो मी. भगतसिंग म्हणते गर कोई सरकार, पहा का म्हणते भगतसिंग, गर कोई सरकार जनता को उसके बुनियादी अधिकारों से वंचित रखती है. गर कोई सरकार, भगतसिंग म्हणते गर कोई सरकार जनता को उसके बुनियादी अधिकारों से वंचित रखती है तो उस देश के नौजवानों का ये अधिकार ही नहीं बल्कि आवश्यक कर्तव्य बन जाता है. उस सरकार को बदल दो या तबाह कर दो. हे भगतसिंगाचं वाक्य आहे. जर सरकार लोकांच्या कल्याणासाठी हितासाठी काम करत नसन तर जवान पोट्याचं कर्तव्य आहे इस सरकार को बदल दो या तबाह कर दो. आणि ह्या 10 वर्ष झाले आपल्या उरावर आहे. आपण वाटच पाहून राहिलो अच्छे दिनची. घंट्या एक अच्छा दिन नाही. आता अच्छे दिन म्हणणं बी सोडून दिलं त्यानं. 100 स्मार्ट सिटी गायब, संसद आदर्श ग्राम योजना गायब. अरे एक तरी स्मार्ट झाली का? मग आता इथं कामगार बसले आहे, तुमच्या हिताचं का केलं? अन हे भारतातल्या लोकायले सगळे हे जे आहे ना इथंच मुख्यालय यायचं. ठीक आहे, इथंच मुख्यालय 30 किलोमीटरवर यायनं तिरंगा नाही फडकवला 2002 सालापर्यंत. हे देशाचं संविधान नाही मानत, हे मनुस्मृतीले मानते. आणि मनुस्मृतीत इतकी विघातक आहे का त्याच्यात लिहिलं आहे का जाती व्यवस्था निर्माण करा, आणि त्यानंच इथं जाती व्यवस्था आहे. आणि जे इथं ओबीसी बसले आहे त्यांना ऐकून घ्या, 10 तारखेला आंदोलन आहे मोठं. यायले आपल्यातच भांडून राहिले जसे काही कोंबडे कातींचे कोंबडे होय. लावल्या कातीन का भांडा, मराठा ओबीसी तिकडून धनगर म्हणते एसटीत पाहिजे. अच्छा मामी सत्यानाश. अरे ओबीसी 52% आहे, 52% आरक्षण त्याला द्या. एससी जेवढा आहे तेवढं आरक्षण एससीले आहे, एसटी आहे तेवढा एसटीले आहे. आता तुम्हाला सांगून राहिलं हे आरक्षण कायच्यासाठी दिलं माहित आहे? जे पोरं मराठा समाजाचे ईडब्ल्यूएस मध्ये काम करत होते, म्हणजे ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट होतं, ईडब्ल्यूएस मध्ये 10% आरक्षण आहे. ठीक आहे, हे पोरं आता तिकडं डायव्हर्ट होईल ओबीसी आणि हा ब्लॉक खाली होईल. आणि हा ब्लॉक कोणासाठी खाली होईल? जनरल कॅटेगरीसाठी. कोणासाठी खाली होईल? त्याच्यासाठी देवाभाऊच्या कॅटेगरीसाठी खाली होईल. म्हणजे तिथं त्याचेच लोक आरक्षित राहील आणि मग इथं भडीमार होईल. हे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणून का गेम करत आहे आपल्या सोबत आणि कसे भांडवत आहे आपल्याला हे आपल्यातल्या लोकांना समजलं पाहिजे. आपण मालक आहे. तुम्ही उद्देश पत्रिका वाचली का संविधानाची? का म्हणते? आम्ही भारताचे लोक, आम्ही मालक आहे. आम्ही
आणि आता मालक कोण होत आहे? तर मुक्या, अन्या, अदानी मालक होच्या फिक्रीत आहे. कसं उत्पन्न वाढलं एवढं यायचं, आणि आपल्याला कामगार म्हणून वागवत आहे. कोणी प्रायव्हेट कंपनीत काम करत असन, कोणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करत असन, त्या कामगारासाठी सांगतो, त्या कंपनीनं तुम्ही लेबर कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करत असाल तर तिथं सुद्धा पीएफ कटला पाहिजे महिन्याच्या महिन्या. त्याच्यानंतर तुमचा कर्मचारी विमा असला पाहिजे, त्याचे पैसे कटले पाहिजे. उद्या जर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तुम्ही काम करत आहे कामगार म्हणून आणि तुम्हाला अपघात झाला तर तो डायरेक्ट हात वरत करते. तुम्ही असे अपायी झाले का आयुष्यभर तुमची फॅमिली उघड्यावर येईन, तुमचे पाय गेले, तुम्ही कशानं कमावून. जर कर्मचारी विमा काढून असला तर कर्मचारी विमा महामंडळ आयुष्यभर तुम्हाला पगार देत असते, अशी प्रोव्हिजन आहे. पण ह्या बदमाश कंपन्या तुमचा कर्मचारी विमाचे पैसे भरत नाही. मी का म्हटलं समजलं का? पैसे वाचवासाठी तुमच्या जीवासोबत खेळतात हे लोक. आणि म्हणून शेतकरी असो, बेरोजगार, आता पाहिलं ना यशस्वीच्या पोट्याला कसं कुताललं धरून, कसे मारते. आणि मारणारे लोक आपलेच आहे. इंग्रजांच्या काळापासून व्यवस्था आहे. 3000 इंग्रज होते, भारतात आले. किती हजार? राज्य कसं केलं? भारतातलेच लोक घेतले, हाफचट्टी घालून दिली, पगार दिला, आदेश आला 50 धरून का 50 जाय, आपलेच लोक आपलेलेच. आता आंदोलन करा, 50 ते कोण? आपलेच लोक. व्यवस्था काही खूप बदललेली नाही. त्याले वरून आदेश येते, बिचारायले ते काही नाही, त्याची नोकरी जाते नाही. मग देश स्वतंत्र झाला तर तुमच्या कल्याणाचेच कायदे व्हायला पाहिजे. देशाचं संविधान म्हणते राज्य घटनेतल्या मार्गदर्शक तत्व आहे. त्या मार्गदर्शक तत्वात भाग 4 मध्ये कलम 43 मध्ये प्रोव्हिजन आहे. कलम 43 काय म्हणते माहित आहे का? या देशातल्या कर्मचाऱ्याच्या आरोग्याचं, त्याच्या पेन्शनचं, त्याच्या कुटुंबाचं संवर्धन करण्याची जबाबदारी सरकारची राहील. कोणाची राहील? हा लिहून आहे. त्याच्यासाठी सरकार कायदे करण. आणि हे कायदे कामगाराच्या हिताचे नाही, मुक्या अन्याच्या फेवरचे करून राहिले. का आता आम्ही कामगाराच्या कामाचे तास वाढवले. फायदा कोणाचा झाला? तुमचा झाला का? फायदा तुमचा झाला का? फायदा कोणाचा झाला? तुमच्या सगळ्याचेच नवरे आहे का कंपनी? किती लोकांचे आहे? बरं, इथं कर्मचारी किती आहे? काम करणारे कामगार हात वरत करा. बापा 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 बापा. हा, आता जर 12 तास झाले तर तुम्हाला ठीक आहे, फॅमिलीले वेळ द्यायला किती भेटन हे पाहिजे. जर उद्या पोट्ट बिघडलं तर याले देवाभाऊ जबाबदार राहील. कारण ह्या प्रस्ताव देवाभाऊच्या सरकारनं मांडलेला आहे. समजलं का? आणि म्हणून इथं जे हे या देशात घडून राहिलं आणि शेतकऱ्याला 2 पैसे भेटले. शेतकरी किती आहे? हात वरत करा. कोणाच्या घरी शेती आहे? बापा बापा सगळेच आहे. तुम्हाला सांगतो 2021 ची गोष्ट. आज सोयाबीनचे भाव 12,000वर गेले. ते 12,000वर. किती हजारावर? 12,000. कारण जगात सोयाबीनचं उत्पन्नच नाही झालं. आता 12,000वर सोयाबीन गेलं. आता पीक विमा किती रुपयात होता? अबे 1 रुपयात होता. 1 रुपयात तुमचा उल्लू शिदा केला, मतदान घेऊन घेतलं गपकन. आता घ्या म्हणते घंट्या. आता भरा विम्याचे पैसे बंद. तुम्हाला सांगतो, मी आता विम्यावर युट्यूबवर व्हिडिओ घेणार आहे. आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहिजा, सविस्तर माहिती सांगणार आहे विम्याची. पुरा डाटा आणला काढून विम्याचा. पहिले जर विमा कालला 1 रुपयावाला विमा जो होता ना, त्याच्यात का टर्म अँड कंडिशन होत्या माहित आहे का? पेराच्या वेळेस जरी नुकसान झालं तरी नुकसान भरपाई भेटन. पेरल्यानंतर पूर आला, भूस्खलन झालं, वीज पडली, जळलं सोयाबीन वीज पडून, ढिगावर वीज पडली, ठीक आहे, पूर आला, पुरात गेलं, दुष्काळ पडला, दुष्काळात गेलं, अशा कोणत्याही नुकसानीचे नुकसान भरपाई भेटन.
सोयाबीन कापलं किंवा धान कापला, वावरात पडून आहे, पाणी आला तरी नुकसान भरपाई भेटे. हे सगळे टर्म अँड कंडिशन. व्हायरस आला सोयाबीनवर येलो मोजा तरी पैसे भेटे. आता ते सगळं काढून टाकलं. पैसे भरा, विम्याचे पैसे भेटन का नाही याची गॅरंटी नाही. तो सगळ्या व्हिडिओ टाकणार आहे मी. आणि जवा जवा पिकाचे भाव वाढन गपकन हे तुमच्या उरावर माल आयात करते. सोयाबीनचे भाव वाढले. डिसेंबर 2020 पासून सोयाबीनचे भाव वाढत होते, कंटिन्यू वाढून राहिले. 12,000वर सोयाबीन गेलं ऑगस्ट महिन्यापर्यंत, 12,000वर. आणि मोदीनं ऑगस्ट महिन्यात अमेरिकन गव्हर्नमेंट सोबत ॲग्रीमेंट केलं. काय ॲग्रीमेंट केलं? आम्हाला 12 लाख टन सोयाबीनची ढेप पाहिजे. त्याला DOC म्हणते. DOC म्हणजे ज्या सोयाबीनच्या वड्या तुम्ही खाता ना तेच. त्या कोंबड्या खाते, त्याच्यात प्रोटीन्स असते. कोंबड्या रप पोकते. डुकरं खाते, डुकरं पोसणारे. बोकडे मटण त्यायले पाहिजे. मासोळ्याचं अन्न आहे. 12 लाख टन सोयाबीनची ढेप बनवली. आणि कायची बनवली माहित आहे का? जे सोयाबीन भारतात लावताच येत नाही त्याला जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन म्हणते. म्हणजे आपला BT कॉटन आहे का नाही, पहिले आपल्या इथं कापसाचं उत्पादन किती होय? 5 नाही तर 6 क्विंटल. आता 12, 13, 15 जाते. काहून तर BT आहे, जेनेटिकली मॉडिफाईड आहे. त्याच्यावर रोग नाही येत. बोंडई मरते. म्हणजे बोंडई आली जरी तिला हागून उलट्या लागते, ढळढळ मरते. कोण? बोंडई. तसंच BT कॉटन आहे. तसंच BT सोयाबीन आहे तिथं. हे सोयाबीन भारतात लावायची परवानगी नाही. ते 30 क्विंटल पिकते, एकरी 30 क्विंटल. त्याची ढेप बोलावली मोदीनं आपल्या उरावर. बरं काही नीती नियम 2-4 लाख टन बोला, 12 लाख टन बोलावल्या बरोबर आपल्या सोयाबीनचे भाव पडले. आणि ऑगस्ट महिन्यात आता सोयाबीन शेतकऱ्याचं 1.5 महिन्यात निघणार. शेतकऱ्याच्या ठीक आहे, शेतकऱ्याच्या ठीक आहे पोट्याले त्याला 2 रेट जास्त घेता आले असते. त्याची ठीक आहे दिवाळी थोडीशी गोड झाली असती तर ते मोदीनं पावल्या नाही गेलं. माया घरी 60 क्विंटल सोयाबीन पडून होतं. आणि माया गावात नितीन गडकरी येते, कॅबिनेट मिनिस्टर. आणि माया गावात नितीन गडकरी कायसाठी येते? मोती नाल्याचं उद्घाटन करायला. मोती नाला मला साल विचार आला का मोती नाल्याचं उद्घाटन करायला एखाद्या वेळेस ठीक आहे नालीचंही उद्घाटन करायला येईन नितीन गडकरी. मला समजलं नाही का नितीन गडकरी नाल्याचं उद्घाटन करायला कायले आला. मग माझ्या लक्षात आलं का यानं जामनीचा साखर कारखाना घेतला आहे आणि आता ह्या ऊस लावायला सांगणार आहे का ऊस लावा. आणि ऊस लावून किती गोड बोलून शिकवली तुमची. त्याच्या पोट्याची कंपनी कशी रप्प वाढली वर्षभरात. 46 करोडवरून कंपनी 511 करोडवर पोहोचली. तुम्हाला म्हणते इथेनॉल इथेनॉल इथेनॉल. मी असं पेट्रोल आणणार, मग पेट्रोल 35 रुपये लिटर होणार. घंट्या झालं. झालं का? अरे झालं का? भेटलं का तुम्हाला? अबे फायदा त्याच्या पोट्याला करून द्यायचा आहे. आणि माया गावात येऊन म्हणते भाषणाला, भाषण युट्यूबवर आहे का सोयाबीनचे भाव 12,000वरून 4,000वर आले. भाषणात नितीन गडकरी म्हणून राहिला. मी साला तिथं उभाच. म्या म्हटलं साला याले माया बापच जबाबदार आहे. सोयाबीनचे भाव माया बापानंच केले 12,000वरून 4,000. मग म्हणते पेट्रोलचे भाव 67 रुपयावरून 110वर गेले. म्हणले याले माया बापच जबाबदार आहे. अरे हाय का तुमचा बाप जबाबदार? माया बाप आहे सत्यात हे. आणि हे भाषणात सांगते उजागरीनं. मग माया झाला मत्था खराब. आणि मी असंच उभं होतो. मी झालो आडवं. कलेक्टर होते टेबलवर, काही BJPचे पिलांट होते अध्यक्ष. मी कोणाच्या बापाला भेट नाही. मग मी काही नाही. आता नितीन गडकरीला काही शिवा द्यायच्या होत्या का? मले म्हणायचं होतं का तुम्ही रिस्पॉन्सिबल कॅबिनेट मिनिस्टर आहे. विदर्भ हा मोठा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचा भाग आहे. तुम्ही कॅबिनेटमध्ये मोदी साहेबाला विचारा का तुम्ही ऐन शेतकऱ्याचं सोयाबीन निघत असताना सोयाबीनची ढेप काऊन बोलावली. तुम्हाला डिसेंबर पासून भाव वाढताना दिसले नाही का?
बस एवढंच बोलणार मी. जसं म्हणलं सोयाबीनची 12 लाख टन, बस एवढा शब्द काढला तर पहिलेच का नाही बीजेपीच्या पिलांटून कान फुकले असन देवा यायचे गडकरी साहेबाचे. अरे हे पोट्टोय, आपली पदवीधरची शीट यानंच पाडली जोशीची, हे पाहिजे हे आडवं गिडवं होईन काही विचारण त्याला असं सांगितलं असन. तो माणूस असा बोलत नाही, पण माईक मध्ये भाषण झाल्यावर बोलता बोलता म्या जसं विचारलं तर त्यानं म्हणलं का मी का पब्लिक प्रॉपर्टी आहे का, आणि ते सालं रेकॉर्ड झालं. मी का पब्लिक प्रॉपर्टी आहे का. मग नितीन गडकरी गेले, मायापाशी तो व्हिडिओ आला. मी कायले सुस्ती करतो, मी पोट्याले PSI मध्ये कायदे शिकवतो ठाणेदार बनासाठी, इंडियन पिनल कोड. मला रपकन IPCचं सेक्शन 21A हे आठवलं का या भारतात. मग का घेतला व्हिडिओ घेतला, युट्यूब फेसबुकवर टाकला, वरतं लिहिलं का एव्हरी इलेक्टेड मेंबर इन इंडिया इज अ पब्लिक प्रॉपर्टी. याले कुठेही प्रश्न विचारता येते. विचारला. तो गेल्यावर माया गावातले 100 पोट्टे माया भोवताल जमा झाले बीजेपीचे. हे जागा होय का म्हणे, इथं प्रश्न विचारला का म्हणे, हा अख्खा कार्यक्रम खराब केला म्हणे, इथं प्रश्न विचारायला नव्हता पाहिजे म्हणे, आले कायच्यासाठी तुने विचारलं का. अबे बैताड बोंग्या म्हणलं गु खाल्ला का तुला, तुझ्या घरी किती सोयाबीन आहे रे म्हणलं. तर तो म्हणे 160 क्विंटल. माझ्या घरी 60 क्विंटल आहे म्हणलं. 8,000 पर क्विंटल नुकसान झालं. 9,60,000 रुपयाचं नुकसान आहे म्हणलं. लेका तुही बाजू मांडली म्या. माया म्हणलं 4 लाखाचं नुकसान आहे, तरी तू मलाच बोलून राहिला. म्हणजे एवढी पक्षाची, म्हणजे एवढा पक्षाचा चष्मा घातलाय तू ना आंधळ्या का, तुला त्या चष्म्यातून तुझं नुकसान होऊन राहिलं 10 लाखाचं, ते बी नाही दिसून राहिलं. असे कसे लोक राहू शकते मला समजलं नाही. म्हणजे तुमचं एवढं मोठं नुकसान होऊन तुम्ही गडकरी आणून देणार आहे का तुमच्या घरी, का मोदी आणून देणार आहे 10 लाख. मग थोडेसे जागे राहा. आणि मग म्या पोट्याला काय म्हणलं, तो म्हणे कार्यक्रम खराब केला, इथं विचारायला नाही पाहिजे प्रश्न म्हणे. म्या म्हणलं नितीन गडकरी मला पाणी केल्यावरच भेटते, जिथं भेटला तिथं विचारलं का, काय चुकीचं केलं जी. म्हणून व्यवस्थेत कोणी येऊ, काँग्रेसचं सरकार येऊ, राष्ट्रवादीचं येऊ, आपल्यात नुकसान होत असन, आपल्यावर अन्याय होत असन तर बोलायचं. आडोबाचं मंत्र्याले सुस्ती नाही करायची, काहीच नाही होत. आंदोलन केलं का करते जी, काहीच नाही. डग्गा गिग्गा येते, पोलीस स्टेशनला नेते, 2 तास बसवते, सोडून देते. विचारा का नाही, त्यालाच माहित आहे साहेबांनी. हा जायफळ केली तर मग थोडेसे कलम लावते, पण नारे दिले काही दिलं, तुम्ही रस्ता अडवलात उचलून नेते आणि डिटेन करते, 2 तास सोडून देते. मग किंवा तुम्ही आडवे होता नेहमी नेहमी एखाद्या मंत्र्याले, तर तुमच्यावर पहिलेच नजर राहते, तुमचा मोबाईल ट्रॅकिंगवर राहते, ट्रॅकिंगवर कुठं आहे का आहे, याले पाय बरं, याले पहिलेच उचलून आण बरं, ठीक आहे, याले पोलीस स्टेशनलेच ठेव, जेलमध्ये नाही टाकत, तिथंच बसवते, चहा पाणी नाश्ता, तू इथंच राह. आपण भेटतो दर पोलीस स्टेशनले, काही भ्यायचं नाही. तुमच्यावर अन्याय होत आहे तर रितसर परवानगी घ्यायची आंदोलनाची, बसायचं. नाही घेतली परवानगी तरी चालते, ठीक आहे. या देशातल्या आर्टिकल 19 मध्ये मूलभूत अधिकारात सरकारनं चुकीचा निर्णय घेतला, चुकीचे धोरण राबवले, तुमच्यावर अन्याय अत्याचार केला, तर त्याच्या विरोधात आवाज उचलण्याचा अधिकार या देशाच्या संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिलेला आहे, आणि तो वापराचा. माया आगात संविधान घुसून आहे म्हणून मी एवढं बोलतो. माया ईडी CBI येत नाही, कारण मी मोदीच्या तोंडात GST कुचकतो. घे इन्कम टॅक्स घे, पुन्हा बोंबलू नको. मी तर वाट पाहत आहे का माया घरी आली पाहिजे GST एखादी धाड. अबे एखादी धाड त्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटले म्हणा शेतकऱ्याच्या घरी टाक, पाय त्याची अवस्था, तो किती कर्जात बुडाला आहे, पाय त्याच्या पोरीले लग्नाचे पैसे नाही, पोट्याले पेट्रोल मध्ये गाडीत पेट्रोल टाकायला पैसे नाही, तो विचार करून राहिला आत्महत्या करायचा. त्याच्या घरी नाही टाकणार. आणि अशी मशीन आहे याच्यापाशी, वॉशिंग मशीन, 70,000 करोड झाला, धुतला वाटते, खडे आहे. आणि समजा मी
घोटाळे करायला लागलोस तर बमाड घोटाळे करीन मी, तेलगी सारखे मोठाले. ठीक आहे, नोटा छापाचा विचार नाही करीन मी, स्टॅम्प पेपर छापीन. आणि असेच घोटाळे करायचे आणि ईडी सीबीआय आली का एक दुपट्टा बीजेपीच्या घरी आणून ठेवायचा आणि दरवाज्यात आल्याबरोबर या ना साहेब करायसर का. हा, चुकीच्या घरी आलो का आम्ही. ते ईडी सीबीआय म्हणून सॉरी आणि वापस जाईन दुप्पट. अशी परिस्थिती आहे देशात. त्याच्या पक्षात गेले का तुमची फाईल बंद होते भ्रष्टाचाराची. मी म्हणतो जो कोणी नेता भ्रष्टाचार करत असाल त्या सगळ्यावरच साल्याला लावा ना तुम्ही, निपक्षपाती काम करता ना. मग तुमच्या पक्षाले मेगा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीनं 1000 करोड रुपयाचे इलेक्ट्रॉल बॉन्ड दिले, तर त्या मुंबईत रस्ता बांधून राहिला होता आणि बोगदा बांधून राहिला होता. त्याच्यात 2 कंपन्या होत्या, एक अल्ट्राटेक आणि दुसरी मेगा इंजिनिअरिंग. 3000 करोडनं टेंडर कमीनं टाकलं. 3000 करोडनं टेंडर कमी टाकलं म्हणलं एल&टीनं. कोणापेक्षा मेगा इंजिनिअरिंग कंपनी. पण तिचे उपकार 1000 करोडचे फेडायचे कसे. तर नियम आहे टेंडरचा का ज्याची किंमत कमी त्याला द्यायचं. त्याला न देता कोणाला दिलं, ज्यानं यायच्या पक्षाले ज्या कंपनीनं 1000 करोड दिले त्याला दिलं. तो सुप्रीम कोर्टात गेला. सुप्रीम कोर्टाने याच्या 2 चपकन कानपटात आणली राज्य सरकारच्या. तेव्हा कुठं त्याचं टेंडर कॅन्सल केलं. इतके बदमाश आहेत. 1000 करोड आम्हाला द्या, 3000 करोडचा फायदा करून देतो. अरे सांगत बसलो ना तर मोदीवर 3 पुस्तकं लिहू शकतो, एवढ्या बदमाशपणा केल्या. हे इथं ओबीसी असेल ना कोणी, एक हॉस्टेल ना, तो हॉस्टेल ओबीसीच्या पोट्याचं. ओबीसीच्या चळवळीत तो उमेश कोराम आहे, आमच्यासारखे लोक आहे, आम्ही भांडतो. द्या आम्हाला 100 हॉस्टेल द्या, आम्हाला 70 हॉस्टेल द्या. प्रत्येक जिल्ह्यात एक हॉस्टेल मुलाचं, एक हॉस्टेल मुलीचं राहिलं पाहिजे. आता हॉस्टेल तयार झाले. पोट्याले माहित आहे ओबीसीच्या का आपल्यासाठी हॉस्टेल आहे. लढा लागन, लढल्याशिवाय भेटणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते शिका, संघटित व्हा आणि संघर्ष. असं फुकट स्वराज्य नाही केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण. मरण तय हातावर ठेवलं. ठीक आहे, आपण मरालेच भेटतो. नाही नाही कसं होईन, बाहेर पोलीस केस झाली तर. भगत सिंग असंच राहिले का. भगत सिंग तर फासावर गेले ना, गेले का नाही गेले. आयुष्य लहान असलं चालते पण मान असलं पाहिजे, हे लक्षात घ्या. हे भगत सिंगाकडून शिका. 23व्या वर्षी फासावर गेले. कितव्या वर्षी. आणि नाही तरी डंगडंग करत मसनातच तर जाणार आहे तुम्ही. कोणी अमर गिमर व्हायला आलं काही तर नाही, मी अमर होणार आहे, मी मरणारच नाही, तसे मसनातच जाणार आहे. बरं, एक मेला गेला, तुला खूप कमावून ठेवले. ठीक आहे, आता धीरू मेला तर त्याच्या पोट्यानं बाबा तुम्ही लय कमावले जी, तुम्हाला 500च्या बंडलाईत पेटवतो. धीऱ्याला पेटवलं का 500च्या बंडलाईत पोट्यानं. लाकडातच टाकते तुम्हाला. आणि लाकडं ओले असले तर डिझेल टाकते, डिझेल नाही तर राखेल. आणि त्यानंही नसन पेटत तर टायर टाकते उरावर. थोडेसे श्रीमंत असाल तर तुपाचे डबे आणन, कमी श्रीमंत असाल तर डाळल्याचे आणन, नाही तर मग राखेलनच पेटवते तुम्हाला. हे आता पाऊस चालू आहे तर. अबे बंगालीच्या ठीक आहे घरी 5 नवीन कोरे कपडे असलेत नाही देत तुमचे ठेवून मेल्यावर. ते बाहेर आणून पेटवते आणि ते 250ची बंगाली आणते बिना खिशाची. हातातल्या अंगठ्या मांगट्या सब काढून घेते. मग थोडंसं काहीतरी देशाला वेळ द्या. लोकांवर अन्याय होत असेल तर त्याला वेळ द्या. कुठं आंदोलन असेल तर सपोर्ट करा चांगल्या कामासाठी. नाही काही करा स्वतःचा मी असं नाही म्हणत का मोदी बना, बायको टाकून द्या, असं म्हणलं का म्या. प्रपंच केला तर शेवटपर्यंत न्यायचा भाऊ. जगद्गुरु तुकाराम महाराजाचं वाक्य आहे, मला हे खूप आवडते. तुकाराम महाराज म्हणते पुत्र असावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झंडा. पोट्ट गुंडा म्हणजे काही मर्डर हाफ मर्डर करणारं म्हणते का तुकाराम महाराज. नाही, व्यवस्थेच्या विरोधात आवाज उचलणारं असलं पाहिजे भगत सिंगासारखं.
त्याच्यासाठी वाक्य आहे ते जगद्गुरु तुकाराम महाराजाचं. हे आपल्या पोराला समजलं पाहिजे. मी संविधान समजून सांगतो. मी कधी जातीत भेद निर्माण होईल, धर्मात भेद निर्माण होईल असं कधी बोलत नाही. मी तुमच्या मनात कधी भगवा, हिरवा, पांढरा, पिवळा, निळा पेरण्याचं काम नाही करत. मी तुमच्या मनात नेहमीच तिरंगा पेरण्याचं काम करतो. आणि हे कराया मास्तरची ओळख शेवटपर्यंत राहील. कारण मी देशावर प्रेम करणारा माणूस आहे. तुम्ही सगळे देशावर प्रेम करणारे माणसं आहे. आणि या चष्मा जो आहे आपला अंधभक्तीचा, ज्याच्या ज्याच्या डोळ्यावर आहे तो काढून टाका. अरे तुम्हाला कुठंच नाही ठेवलं. एटीएम मधून पैसे काढायचे पैसे लावले. पहिले रिचार्ज मारो, मोबाईलवरून फुकट मारो. आता गपकन 238चं रिचार्ज, 2 रुपये एक्स्ट्रा, 240 घे ना. मिनिमम बॅलन्स कोण ठेवते रे? मिनिमम बॅलन्स ज्याच्याकडे लाखो नाही त्याचा ऑलरेडी बॅलन्स आहे, त्याला मेंटेन नाही करायला लागत महिन्याचं. माझ्या अकाउंटवर 10,000 आहे आणि माझी बँक म्हणते 5,000 मिनिमम बॅलन्स पाहिजे. माझी बायको बिमार पडली, दवाखान्यात नेली, बिल निघालं 4,500. एटीएम वर गेलो, 4,500 काढले, 500 आहे. महिन्याच्या शेवटी नाही टाकू शकलो 5,000, गपकन 250 फाईन मारते. कोणाला मारते? कोणाला मारते? गरीबाले मारते. गरीबाले तुमच्यावर मारते. एवढा बदमाश आहे मोदी. तुम्ही तुमच्या घरी उन्हाळ्यात धान्य आणता का नाही? गहू नियावाल्या ड्रामात भरून ठेवले आहे, तांदूळ भरून ठेवले आहे, तुरीची डाळ भरून ठेवली आहे. आणि ते कट्टे येते 30-30 किलोचे. किती किलोचे? तर मोदीनं 30 किलोच्या कट्ट्यावर 5% GST लावला. बरं झालं व्यापारी हुशार आहे, त्यानं 25चा कट्टा केला. अरे हो, कुठंच नाही सोडलं तुम्हाला. मी हे इनोवा गाडी घेतली. आता मला दूर दूर कार्यक्रमाला जावं लागते. गाडीची किंमत 19 लाख, गाडी झाली 30 लाखाची. 11 लाख रुपये टॅक्स. आणि नाव दिलं त्याला रोड टॅक्स. 15 वर्षाचा. किती वर्षाचा? मग म्हणलं ह्या टोल कायचा होय? ह्या बी रोडचाच होय. मग म्हणलं पेट्रोलवर टॅक्स घेता तुम्ही, 1 लिटरवर 60 रुपये 70 रुपये. तो बी टॅक्सच होय. अबे पण मी पुऱ्या वाईट पैशातून गाडी घेतली ना तरी द्या लागते. 11 लाखात नवीन गाडी येते. 60-70 हजारात बाईक भेटे. बाईक त्याच्यावर तुम्ही पायजा आणजा, ठीक आहे. ते का म्हणते त्याला? कोटेशन. त्याच्यावर पायजा गाडीची एक शोरूम प्राइस कितीची आहे आणि टॅक्स किती रुपये हप काढला आहे, RTO रजिस्ट्रेशन फी. रोड टॅक्स 15 वर्षाचा किती आहे? 2014ला किती होता, आता किती आहे? आणि हे सर्व सामान्य लोकांच्या खिशातून चालले. आणि बरोबर इलेक्शन आलं का आमच्या लाडक्या बहिणीले 1500 रुपये. लाडका भाऊ, 3 भाऊ, 3 भाऊ. किती भाऊ? आणि भाचे लंगलंग फिरून राहिले. त्याच्या जागा निघत नाही. बरं निघाली तर साल्याची सरकारी नोकरीची 1000 रुपये फी आहे, कलेक्टर 100 रुपयात आणि तलाठी 1000 रुपयात. हा कुठचा न्याय? तरी आमच्या लाडक्या बहिणीनं मत दिलं एकनाथ भाऊ. एकनाथ भाऊ आमचा बरा आहे बाई, दुसरं सरकार आलं दिन का नाही. महाराष्ट्र शासनावर एवढं कर्ज झालं तुम्हाला पैसे देऊन, एवढं कर्ज झालं का 3-4 महिन्यात नाही तर वर्षभरात ही योजना बंद करावंच लागल. ठीक आहे. आता पाहिजे ना भाऊ बिजले करावंच लागन. कुठून आणणार आहे 46,500 करोड रुपये वर्षाचे तुम्हाला द्याले? आता झाला त्याचा उल्लू सीधा 5 वर्ष बोंबलाचं काम. पुन्हा इलेक्शन आलं, पुन्हा देईन गुलाबजामू. लाडका भाऊ नावाची एक स्कीम आणली होती, बंद केली. बंद. त्या पोट्याला 6 महिने ठेवलं, आता पैसेच नाही देत. आणि हे जवाई होय, जवाई आले तर पाय धुवायला पाणी नाही आहे. पाणी नाही.
आले, पाय धुवायला पाणी नाही, टावेल मावेल काहीच नाही भेटत, फक्त बहिणाचा लाड सुरू आहे. जवाई लॉंग लॉंग वावरात जाते रात्री, चण्यामध्ये स्प्रिंकलरचे पाईप पलटवाले 2:30 वाजता. लाईनचा एक टप्पा झाला का दुसरा टप्पा पलटवाले स्प्रिंकलरचा. तुम्ही मरा जवाई, जवायचं तसंही काही काम आहे नाही. मी का म्हणतो, थोडीशी सत्सद विवेक बुद्धी आपली जागी ठेवावी. माय काहीच म्हणणं नाही. मला खूप लोक घाणेरड्या कमेंट्स करते माझ्या फेसबुकवर. साले एकही ओरिजिनल नाही आहे, पुरे डुप्लिकेट अकाउंट आहे, पुरे डुप्लिकेट. म्हणजे हे या देशाची मानसिकता टोटली बिघडलेली आहे. मायबाप वाचते ना त्यात, मायबाप मला म्हणते, वाईट वाटते त्याला का माया पोराला एवढं चांगलं काम करून शिवा देते लोक. मग मी कोणाचे मुद्दे मांडले? माया वैयक्तिक एकही मुद्दा मांडला का? मी याच्यात मांडला का? मला सांगा. मी तुमच्या हिताचं बोललो का नाही? मग का पाप करून राहिलो? हेच गाडगे महाराजांनी केलं, हेच गाडगे महाराजांना केलं ना. गाडगे महाराजांना का सांगितलं आयुष्यभर? फक्त तेव्हा व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक नव्हतं म्हणून गाडगे महाराजाले त्याच्या मागं लोक का म्हणत आहे हे समजे नाही. आता यायनं टीमा बसवल्या आहे, मायावर कंटिन्यू नजर राहते, ह्या का बोलते का नाही. आणि युट्यूबवर काही बी बोलता येते, काही टेन्शन नाही घ्यायचं. हा, युट्यूबवर एखाद्याला शिवा दिल्या, काही बेकार बोलले, काहीच होत नाही, टेन्शन नाही घ्यायचं, ठीक आहे. पण नाही द्यायच्या. पण समजा बोललो, त्याला म्हटलं व्हिडिओ डिलीट कर, किंवा एखादा तुम्ही तक्रार मांडली आणि एखाद्या राजकीय माणसाचा फोन आला, तो व्हिडिओ डिलीट कर, त्या बापाला फोन करीन, नाही तर तुझ्या पाहून घेईन. का पाहतो? का कर? काहीच नाही होत. कोणत्याही धमकीले राजकारण्याच्या भ्याचं नाही. समजलं का? हे जे जवान पोट्टे आहे आणि लोक आहे, तुम्हाला भीती दाखवते व्यवस्था. आता मी किती बोलतो जी, मायावर किती पोलीस स्टेशनले केसेस केल्या. मग पोलीसवाले मला फोन करतेच, करायचं होय का? हो. मग तुमच्यावर इथं युट्यूबवर तुम्ही हे बोलले, केस दाखल झाली, तुम्ही या. कशाला या लागते? नाही तुम्ही या, गाडी घेऊन येईन. या गाडी घेऊन येतच नाही. IPC 143 नोटीस येते एक, का असं पुन्हा बोलू नका. बरं ठीक आहे, द्या नोटीस. पण आपल्याला कायदे कानून माहीत नसले तर हे असं होते. म्हणून कायदे वाचा. का तुम्ही कामगार आहे तर कामगाराचा कायदा वाचा. तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समिती लढायची आहे तर कमीत कमी ते वाचा. त्याच्यात का अधिकार दिलेले आहे तुम्हाला ते वाचा. तुम्हाला तुमचे अधिकार तर संविधान वाचा. घरात आणून ठेवू नका कपाटात भारताचे संविधान, रोज आरती ओवायची त्याची. आणि पोरायले शिकवा, पोरायले शिकून मोठं करा. समजलं का? शिकल्यावरच बुद्धी चालते, शिकल्यावरच चांगल्या वाईटातला फरक समजते. आणि मी मास्तर तसाच आहे, ठीक आहे. मी चांगल्या वाईटातला फरक लोकायले समजून सांगतो. मास्तर तोच खरा जो चांगला वाईट समजून सांगा. जो सो काळ बोलत असन, मी नाही त्यातली कडीला वाचली तर ते काही मजा नाही आहे. माया इतिहास कसा लिहिल्या जाईल, का लिहिल्या जाईल, मला काही त्याची फिकर नाही आहे. मला लोक मी मेल्यावर का म्हणा, आता का म्हणते, मी विचार करत नाही. अना काही पोट्टे आत्महत्या घेऊन करते, अजिबात करायची नाही. तुमच्यामुळे दुसऱ्यानं केली पाहिजे, अजिबात नाही. हाराबिराचं काही नाही. हे जे नेते असते ना, नेत्याकडून एक गुण शिका. निकाल नाही लागला, आत्महत्या. नापास झाला, आत्महत्या. नेत्याचा एक गुण आहे, हलकटपणा. कोणता? मी आता नेत्यात राहतो का नाही? मी चांगला शिकला आहे. कोण शिवा दिल्या, काही दिलं, साले मर्डर करण, हाफ मर्डर करण, बलात्कार करण, तरी उजागरीनं लोकांच्या समोर, मीडियाच्या समोर येते. आणि तुम्ही 4-5 दिवसात, 10 दिवसात विसरून जाता.
अरे विसरून जाता का नाही? अरे विसरून जाता का नाही? तवाच तर लोक मतदान करते ना. आतंकवादाचा आरोप असलेली ते कोण साध्वी प्रज्ञा सिंग, तिला निवडून दिलंच ना लोकांना. महाराष्ट्रात उदाहरण आहे यवतमाळ जिल्ह्यात. बाकी कोण वय तुम्ही पाहून घ्या. मग किती हलकटपणा आहे हा. तो तर शिका. एक तर नेत्याचा गुण घ्या, बाकी नका घेऊ, पण ह्या घ्या. तेवढं हलकटपणा आयुष्यात. कोणी आत्महत्या गीतमत्या नाही करत. आणि कर्ज गिर्ज झालं काय लोड नाही घ्यायचं. एखाद्याच्या ठीक आहे सावकाराकडून आणलं, त्याला कागदपत्र नाही द्यायचे फक्त जमिनीचे, बाकी त्याच्या उरावरच केस होते. तो मागायला आल्यावर घरी तुमच्या फेवरनं कायदे. म्हणून हे समजून घ्या तुम्ही. आणि सर्व लोकांना आपल्या हक्कासाठी हितासाठी लढा. तुमच्यावर अन्याय झालं तर बोला, काय प्रॉब्लेम असलं तर मला सांगा. आणि जे लोक पदवीधर आहे, आता पदवीधरचं इलेक्शन आहे पुढच्या वर्षी, मतदार म्हणून ज्याची डिग्री झाल्यावर 3 वर्ष झाले आहे त्यांना नोंदणी करून घ्या. मी व्हिडिओ घेईन, त्याचा ॲप्स गिफ्ट येणार आहे, ऑनलाईन फॉर्म घेऊन भर जा. ठीक आहे. ज्याचं जे ग्रॅज्युएशन आहे, ठीक आहे, मी उभं राहीन जमलं तर. जमलं तर म्हणजे राहीनच, मायाच मतदारसंघ होय ना. ठीक आहे, मी उभं राहिलो तर मागच्या वेळेस. हा, तर माय एवढंच म्हणणं आहे. आदरणीय केदार साहेब आले होते, राजेंद्रजी मोळक साहेब माजी मंत्री, आमच्या जिल्ह्यात पालकमंत्री होते केदार साहेब, खासदार आले आपल्या मतदारसंघाचे. चांगला कार्यक्रम झाला. त्यांनाही चांगल्या गोष्टी सांगितल्या. आता युरिया मिळण्यासाठी मला 15 वर्ष तक्रार अर्ज द्यायला मंत्र्याची वाट पाहावी लागली. 15 दिवस. मग सांगा, म्हणजे खासदाराला नाही भेटून राहिला मंत्री संसदेत. अशी व्यवस्था यानं तयार केली आहे. ठीक आहे, मुक्या अन्याले एका दिवसात भेटन, पण तुम्हाला भेटणार नाही. ठीक आहे, अशीच व्यवस्था आहे. म्हणून हा, आता पुन्हा एक सांगायचं राहिलं. ठीक आहे, 2 मुद्दे आहे या कागदातले राहिलेले. जनसुरक्षा नावाचा कायदा येणार आहे, माहित आहे का तुम्हाला? विशेष जनसुरक्षा कायदा. ह्या कायदा इंग्रजांनी केला होता. भगत सिंगानं ज्या कायद्याचा विरोध केला, पब्लिक सेफ्टी बिल, तेच होय. म्हणून मी म्हणलं का गोराईपेक्षा चोर बदमाश आहे. त्यानं केला होता. ह्या कायदा का म्हणते, जर तुम्ही आंदोलन केलं, जर तुमच्या आंदोलनाला एखाद्या माणसानं पैसे दिले आणि हे प्रूव्ह झालं, त्याची संस्था जप्त करण, त्याचे अकाउंट सील करण, तुम्हाला अर्बन नक्सल म्हणन का म्हणन. आणि एक GR काढलाच, कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला आपल्या सोशल मीडियावर सरकारच्या विरोधात बोलता येत नाही. बंद केलं. पहिले बोलता येत, आत्ताच महिन्याभराच्या अगोदरची गोष्ट आहे. आता शेतकऱ्याच्या मालाचे भाव पडले, कापसासाठी आंदोलन केलं, तो बी अर्बन नक्सल होईन. ओबीसी साठी ओबीसीच्या पोट्ट्यानं आंदोलन केलं, तो बी अर्बन नक्सल होईन. तुम्ही आंदोलन केलं, तुम्ही अर्बन नक्सलवान. मी तर आहेच, मला काही वांदाच नाही. मला डिक्लेअर जरी केलं तर मी जायला तयार आहे जेलमध्ये. आणि ह्या कायदा असा म्हणते का तुम्हाला 7 वर्षापर्यंत सजा आहे. किती वर्षापर्यंत? 7. आंदोलन केल्याचे. आणि PSI दर्जाच्या अधिकाऱ्याला तपासणीचे अधिकार आहे. अरे आंदोलन केलं तर तुम्ही गुन्हेगार व्हाल. आणि भारताचा संविधानिक अधिकार आहे, मूलभूत अधिकार, का तुम्हाला आंदोलन म्हणजे संविधानाची पुरी धज्जिया उडून राहिले हे. म्हणून तुम्ही जागे राहा, मी एवढंच म्हणीन. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक कामगाराचा किस्सा सांगतो आणि संपवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या सर्व लोकांना न्याय द्यायचं काम केलं. SC असो, OBC असो, VJNT असो, NT असो, सगळ्याच लोकांना, का तो ब्राह्मण असो, का तो जैन असो, आणि जे कामगार असो, महिला असो, महिलांना मॅटर्नरी लीव्ह दिली. तुम्हाला माहित आहे, तुम्ही जर कामगार आहे, तुम्ही सरकारी नोकरीवर आहे, एखाद्या फॅक्टरीत कामात, पगारी सुट्ट्या भेटन डिलेव्हरीच्या. हे कोण दिलं?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगारासाठी का म्हणते माहित आहे? इंग्रज होते. इंग्रज पहिले आपल्या भारतात आजही शेतीचा पैसा आपल्या कामवाल्या बायाले कवा देतो आपण? महिन्याचा देतो का हप्त्याचा देतो? हप्त्याचा. दर बाजाराच्या दिवशी पैसे पाहिजे तिले, पाहिजे का नाही? पहिले भारतात हप्त्यानं पैसे द्यायची पद्धत होती. इंग्रजाईला वाटलं का याच्यात नुकसान आहे साला आपलं, तर इंग्रजाईनं का केलं? महिन्यानं पैसे देणं सुरू केले. आता महिने किती? इंग्रजी महिन्यात 12. इंग्रजाईनं गेम केला भारतीय कामगारांचा. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं. पहा किती बुद्धिमान होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इंग्रजाईले त्यानं पत्र लिहिलं का बे साले हो, तुम्ही आम्हाला हप्त्यानं पैसे दे. भारतात हप्त्यानं पैशाचा विषय होता आणि एका वर्षात हप्ते येते 52. किती येते? एका वर्षात हप्ते किती येते? 52. तुम्हाला 52 हप्त्याचे पैसे भेटले असते. किती? अरे किती? आता यायनं का केलं? महिन्याचे. आणि आपण कन्सिडर का करतो का एका महिन्यात 4च हप्ते, तर बारचूक. म्हणजे तुमचे 4 हप्ते गायब केले. म्हणजे 1 महिना फुकट काम करून घेतलं. कोणाकडून? हे एका चिठ्ठीवर इंग्रजाईले समजून सांगितलं का साले आम्हाला चिवत्या समजले का तुम्ही? नाडून राहिले का? मग इंग्रज म्हणे, डॉक्टर बाबासाहेब म्हणे मोठं आंदोलन उभं होईल म्हणे. धीर धरा. का पाहिजे? असं करा आता 1 महिना आमचा गायब केला ना. इंग्रज म्हणे तुम्हाला का पाहिजे? आमच्या देशात मोठा सण राहते दिवाळी, तर आमच्या कामगाराले बोनस देत जा 1 महिन्याचा. तर तवापासून दिवाळीत बोनस सुरू झाला. 4 हप्त्याचा पगार एक्स्ट्रा देते दिवाळीत. एवढे विजनरी होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून घरात 2 फोटो ठेव जा. ओबीसी नाही ठेव जा, एसटी नाही ठेव जा. छत्रपती शिवाजी महाराज न बाजूले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला. कोणताही राजकारणी तुमच्या घरात आला का त्यानं हॉलमध्ये लावायचा फोटो. पाहिल्याबरोबर त्याला वाटलं पाहिजे हे इकल्लं भाई सालं, याच्यासोबत बोलायचं कसं. आणि तुमच्या घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असल्यावर लोक 10 वेळा विचार करते फोटो पाहून. त्यांना हे हुशार असन, फोटो आहे म्हणजे संविधान वाचलं नसन तरी समजते तुले का तू हुशार आहे. एवढा फोटोचा इम्पॅक्ट आहे. ठीक आहे. मला इथे देवेंद्र भाऊने आमंत्रित केलं. त्याचा फोन होता का सर आम्हाला कार्यक्रम पाहिजे ना, रविवारीच पाहिजे. म्हणलं माय रविवारीच जमते. तर भरपूर वेळ मी जवळपास 1.25 तास बोललो सन, जास्त झाला. ठीक आहे. तुम्ही इथं एवढ्या संख्येनं आले, बराच वेळशी बसून आहे. तुमचे मनापासून आभार. कारण हा कार्यक्रम तुमच्याशिवाय यशस्वी होणार नाही. म्हणून अंधार फार झाला आता दिवा पाहिजे. अंधार फार झाला आता दिवा पाहिजे. पुन्हा एकदा या राष्ट्राला जिजाऊचा शिवबा पाहिजे. पुन्हा एकदा या राष्ट्राला जिजाऊचा शिवबा पाहिजे. इथंच थांबतो मी आणि तुमची रजा घेतो. पुन्हा येईन. ठीक आहे. देवेंद्र भाऊनं बोलावलं तर ठीक आहे. तर चांगलं नेतृत्व आहे. या माणसाला सोबत न्या. तुमच्यासाठी लढणारा माणूस आहे. ठीक आहे. आणि म्हणजे मी मागच्या कार्यक्रमाला आलो होतो, तर असे माणसं जे सामान्य लोकांसाठी लढतात त्याच्या बाजूनं उभं राहा, एवढंच मी तुम्हाला सांगेन. आणि मला आमंत्रित केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण परत एकदा दुसऱ्यांदा आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले, त्यासाठी आम्ही आपले आभारी आहोत.